स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं. कपिल सिब्बलांचा कोर्टात युक्तिवाद. निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकाराबाहेरचा निर्णय घेतल्याचाही सिब्बलांचा दावा. 29 नुसार पक्ष नोंदणी रद्दचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, तरीही निर्णय प्रशासकीय पातळीवर न्यायिक पातळीवर नाही. ठाकरेंचे निवडणूक आयोगावर ताशेरे. बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली. संजय राऊत यांचा निवडणूक आयोगावर आरोप. तर आमदार शिवसैनिक का सोडून गेले याचा विचार करा. योगेश कदम यांचा संजय राऊतांवर पलटवार. संसदेच्या अधिवेशनाचं सूप वाजलं. दिल्ली लाठीचार्ज. मोदी शहांच्या गैरहजेरीवरून कामकाज नाहीच. 175 कोटींचा चुराडा. अमित शहांना तातडीनं उपपंतप्रधान व्हायचं आहे. खासदार संजय राऊत यांचा दावा. मोदींनी शहांच्या मागणीला नकार दर्शवला. राऊतांचं वक्तव्य. उत्तराखंडच्या सभेनंतर भाजपकडून व्यासपीठाचं शुद्धीकरण. राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. शुद्धीकरण करणाऱ्यांना अटक करण्याची ही मागणी, तर घटनेची चौकशी करणार नड्डांची ग्वाही. राहुल गांधी चोर आहे, त्यांच्यामध्ये जिन्नांचा आत्मा शिरलाय. भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचं वादग्रस्त विधान. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला. फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांकडून घटनेची माहिती घेतली. फोनवरून बादल यांच्या तब्येतीची विचारपूस. ओंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अखेर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. शिर्डी पोलिसांनी नोंदवला कल्पना खरातचा जबाब. शिर्डीतील शेतकऱ्याची जमीन व्यवहारात फसवणूक प्रकरणी कल्पना खरातवर गुन्हा दाखल. विरारमध्ये मनवेलपाडा तलाव परिसरात डेअरीवर FDAची धाड. मुदत संपलेलं दूध, आईस्क्रीम विक्रीचा आरोप. कारवाई दरम्यान दुकानदार आणि तक्रारदारांमध्ये गोंधळ. घाटकोपरमधील अशोकनगर दरड दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू. 32 तासानंतर बचाव कार्य थांबवलं. अखेर सदाम हुसेन यांचा मृतदेह बाहेर काढला. नमस्कार, मी संदीप देसाई. स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातल्या आजच्या दिवसातल्या सुनावणीच्या बातमीनं. शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात आज 5व्या दिवशी सुनावणी पार पडलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी आजही आक्रमक युक्तिवाद केलाय. कपिल सिब्बल यांनी अनेक महत्वाचे मुद्दे कोर्टासमोर मांडलेले आहेत. अपात्र व्यक्तीलाच मुख्यमंत्री होऊ दिला असं म्हणत कपिल सिब्बल यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या अनेक निर्णयांवर आक्षेप घेतलेले आहेत. बघूया त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाचं, यावर सुप्रीम कोर्टात आज 5व्या दिवशी कपिल सिब्बल यांनी आक्रमक युक्तिवाद केला. 5व्या दिवशी कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद करत अनेक महत्वाचे मुद्दे न्यायालयात मांडले. कपिल सिब्बल यांनी आज पुन्हा युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं, हा मुद्दाही कपिल सिब्बल यांनी आज मांडला. निवडणूक आयोगाचा कोणताही अधिकार नसताना फक्त एकनाथ शिंदे यांना लाभ मिळावा यासाठी अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन आयोगाने निर्णय घेतल्याचं यावेळेला कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलं. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. निवडणूक आयोगानं जनता दलातल्या वादासंदर्भातल्या निकालाचा आधार घेतला. हा निकाल आमच्या प्रकरणाला पूर्णपणे लागू होतो, मात्र निवडणूक आयोगाने हाच निकाल आमच्या विरोधात वापरला असं कपिल सिब्बल यांनी. न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलं, आपल्याला घटनाक्रम ज्या पद्धतीने पुढे घडत गेला याचा विचार करावा लागेल. त्यावर सिब्बल यांनी सांगितलं, आम्ही कोणतीही तात्पुरती किंवा परिस्थितीनुसार निर्माण झालेली संस्था नाही. एकनाथ शिंदे यांची नियुक्ती पक्षाच्या घटनेनुसारच झाली होती. आता अचानक ते 1999च्या पक्षघटनेचा आधार घेत आहेत आणि 2018ची पक्षघटना लोकशाही विरोधी असल्याचं सांगतायत. हा निकाल प्रत्यक्षात आमच्या बाजूने आहे, मात्र निवडणूक आयोगानं आम्हाला नोटीस न देता निष्कर्ष काढला. त्याचा फायदा समोरच्यांना झाला. आमच्या बाजूने असलेल्या या निकालाचा वापर आमच्या विरोधात करण्यात आला, त्याचाच फायदा हा समोरच्या गटाला झाला. त्यावर न्यायमूर्ती बागची म्हणाले,
मुख्य समस्या 10व्या अनुसूचीच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. विधानसभा अध्यक्षांना विशिष्ट कारवाई विशिष्ट कालमर्यादेत करण्याचे निर्देश आम्ही देऊ शकत नाही. अपात्रतेचा प्रश्न विधानसभा संपल्यानंतर संपुष्टात येतो. मात्र राजकीय पक्ष अस्तित्वात असेपर्यंत पक्षचिन्हाचा प्रश्न कायम राहतो. त्यावर कपिल सिब्बल यांनी सांगितलं, तो मुद्दा पक्षातल्या फुटीशी संबंधित आहे, अपात्रतेशी नाही. देशातील कायद्याचं राज्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक कायदा स्पष्ट करण्याची संधी न्यायालयाच्या समोर आहे. त्यावर बागची म्हणाले, लोकशाहीचं रक्षण करणं ही सामूहिक जबाबदारी आहे. अपात्रतेबाबत निर्णय घेताना नंतरच्या घडामोडींचा विचार केला जाऊ शकतो, परंतु पक्षात फूट पडली होती की नाही हे ठरवण्यासाठी त्यांचा विचार केला जाऊ शकत नाही. अन्यथा तुम्ही अशा व्यक्तीला प्रोत्साहन देत आहात जी सत्तेवर येऊन मुख्यमंत्री बनते, जी आमच्या मते अपात्र ठरायला हवी होती आणि जी त्या पदाची सत्ता व त्यातून मिळणारे लाभ वापरून जास्तीत जास्त पाठिंबा गोळा करते. त्यावर कोर्टानं म्हटलं, यावर पुनर्विचार होणं गरजेचं आहे. अपात्रतेबाबतचा निर्णय एका स्वतंत्र लवादाद्वारे घेतला गेला पाहिजे. त्यावर कपिल सिब्बल यांनी म्हटलं, संसद हे घडू देणार नाही, कारण संसदेत जो कोणताही सत्ताधारी पक्ष असतो त्याला त्याचा फायदाच होतो. त्यामुळे केवळ आपणच यात सुधारणा करू शकता. शेवटी आपल्याला लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, आमच्यावर नाही. त्यावर न्यायमूर्ती बागची म्हणाले, ही एक सामूहिक जबाबदारी आहे. आम्हाला आमच्या भूमिकेची जाणीव आहे. लोकच संविधानाचा प्रत्यक्ष आचरणामध्ये अवलंब करतात. त्यावर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, कलम 29(अ)(9) अन्वये त्या कलमात नमूद केलेल्या तपशिलात काही बदल झाल्यास राजकीय पक्षानं निवडणूक आयोगाला त्याबाबत सूचित करणं आवश्यक असतं. निवडणूक आयोगानं 2010 मध्ये कलम 29(अ) अंतर्गत निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा संदर्भ दिला. पक्षाच्या घटनेतील सुधारणा हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल आहे, ज्याची माहिती देणं आवश्यक आहे. ही आवश्यकता कुठून आली? ती कलम 29(अ)चा भाग नाही. पक्षाच्या घटनेतील सुधारणांची माहिती आयोगाला देणं आवश्यक आहे. हे ठरवण्यासाठी आयोगानं त्या मार्गदर्शक तत्वांवर जो आधार घेतलाय तो चुकीचा आहे. कलम 29(अ) स्वतःच स्पष्ट करतं की कोणत्या बदलांची माहिती देणं आवश्यक आहे. त्यावर कोर्टानं म्हटलं, कलम 29(अ)(9) हे राजकीय पक्षाच्या नोंदणीनंतर लागू होतं, परंतु त्यात नमूद केलेल्या माहितीपुरतंच ते मर्यादित आहे. त्यावर कपिल सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला की आयोगाला योग्य वाटतील असे इतर तपशील मागवण्याचा आयोगाचा अधिकार ही नोंदणीशी संबंधित एक अविशिष्ट तरतूद आहे. आयोगाला हे ठाऊक होतं की त्यांना नेमकं कुठं पोहोचायचंय. त्यानंतर तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी एक मार्ग तयार केला. अर्थात तो मार्ग काहीसा लोकशाही विरोधी पद्धतीने आखला गेला होता. त्यावर कोर्टाने म्हटलेलं आहे, 2018च्या भागामध्ये कोणताही महत्त्वाचा बदल झालेला नाही, हे बरोबर आहे. आणि शिवाय संघटनात्मक पातळीवर बहुमताची कसोटी लावण्यास नकार दिला गेला आहे. आयोग ती कसोटी लावण्यास नकार देत आहे, असं कोर्टानं म्हटलं. 5व्या दिवसाच्या सुनावणीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाचं शिवसेनेबाबत काम बेकायदेशीर होतं. निवडणूक आयोगाने पक्षपाती निर्णय घेतल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय. तर आमचा युक्तिवाद झाल्यावर सत्याची बाजू समोर येईल असं प्रत्युत्तर मंत्री योगेश कदम यांनी राऊतांना दिलंय. आजचं जे संपूर्ण युक्तिवाद होता हा निवडणूक आयोगाच्या प्रत्येक बेकायदेशीर कृत्याबाबत होता. बरोबर ना? बरोबर आम्ही ऐकत होतो. तुम्ही ऐकत होता. तुम्ही पाहिलं असेल की या देशातला निवडणूक आयोग ज्याने निष्पक्षपाती काम करण्याची जबाबदारी संविधानानुसार घेतलेली आहे, त्या निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या बाबतीमध्ये किती बेकायदेशीरपणे काम केलं आणि पक्षपाती निर्णय घेऊन एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला, ह्याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला. शेवटी आता एका साईडची फक्त आता आर्ग्युमेंट झालेली आहे आणि शिंदेच्या शिवसेनेचा राजकीय संघर्षही सुरू आहे. आता पुढल्या आठवड्यामध्ये पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. तेव्हा शिंदेचे वकील युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. आता शिंदेचा गट नेमके कोणते मुद्दे मांडून ठाकरेंचे दावे खोडून काढतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. शिवसेना फुटीला 4 वर्षे उलटली आहेत, पण 4 वर्षानंतर शिवसेना कुणाची याचा निकाल लागलेला नाही. असं असलं तरी संजय राऊतांनी मात्र शिवसेना पक्ष विकल्याचा आरोप करत एकनाथ शिंदेंसह अमित शहांना सुद्धा लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. राऊतांच्या आरोपांमुळे शिवसेनेच्या निकालाआधीच राजकारण तापल्याचं चित्र आहे. बघूया. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जोरदार युक्तिवाद केला जातोय. कपिल सिब्बल यांच्याकडून शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ठाकरेंचा दावा मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार
संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात सुरू केलाय. अमित शहांच्या दबावाखाली शिवसेना पक्ष शिंदेंना विकल्याची टीका करत ठाकरेंचा शिवसेना पक्ष फोडण्यासाठी 5,000 कोटी खर्च केल्याचा आरोप राऊतांनी केला. यात निवडणूक आयोग आणि कोण कोण सहभागी आहेत त्याचा हिशोब देखील ते देतील असा घणाघात राऊतांनी केला. निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली, कोणाच्या? अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना विकला 5,000 कोटीला. मी आकडा सांगतो आहे, त्याची किंमत 5,000 कोटी पक्ष विकत घेण्याची. आता याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत त्याचा हिशोब ते देतील. राऊतांच्या या आरोपांचा धागा धरत काँग्रेसनंही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तर राऊतांनी उभाठा गट काँग्रेसला किती हजार कोटींना विकला असा सवाल बन यांनी केलाय. आता कोण मला काय बोलायचं ते, कोणाला कोणी विकलं, सगळा बाजारच मांडला आहे. म्हणजे मी सांगितलं की राजकारण महाराष्ट्रातलं असं ते की देशातलं असू दे, वेश्यालाही लाजवेल अशा प्रकारचं ती तरी बिचारी पोटासाठी करते. पण हे तर मात्र सगळं आपलं हेच अस्तित्वच विकून टाकतात. ती मजबुरीनं करते ती बिचारी. पण ह्यांना सत्तेचा लोभ, धनाचा लोभ, त्याच्यापेक्षा हे फेकले आहेत असा त्याचा अर्थ होतो. संजय राऊतांनी आधी याचा हिशोब दिला पाहिजे की संजय राऊतांनी उभाटा गट काँग्रेसला किती हजार कोटी रुपयामध्ये विकला. राहुल गांधींच्या चरणावर उभाटा गट अर्पण करण्यासाठी, सोनिया गांधींच्या चरणावर उभाटा गट अर्पण करण्यासाठी संजय राऊत यांनी किती हजार कोटी रुपयाची दलाली घेतली आणि उद्धवजी ठाकरे यांनी आपला पक्ष काँग्रेसला किती हजार कोटी रुपयामध्ये विकला, याचं उत्तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. राऊतांच्या या टीकेवर महायुतीनं जोरदार पलटवार केलाय. संजय राऊत माध्यमात राहण्यासाठी अशी विधानं करत असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला. पण काहीही बोलले तरी निकाल ठाकरेंच्या विरोधातच लागेल असं प्रत्युत्तर भरत गोगावलेंनी दिलं. तर राऊतांचं बोलणं निरर्थक असल्याचा टोला नितेश राणे आणि दरेकर यांनी लगावला. संजय राऊत रात्रभर विचार करतात की मीडियाला सकाळी काय सांगायचं. त्याच्यामुळे ते जे सांगतात ते नेमकं उलटं सांगतात आणि आत्तापर्यंत जे बोलत आलेलं आहे ते नेमकं उलटं घडत आलेलं आहे. हे आपण पाहिलं आहे. कारण त्यावेळेला आम्ही 2022पासून जे काय त्याचं वक्तव्य आयुक्त आहे ते त्यांच्या सगळ्या विरोधातच चाललेलं आहे आणि आता पण जो काय निकाल आहे तो त्यांच्या विरोधातच जाणार आहे. जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी संजय राऊतांना पण मुख्यमंत्री बनायचं होतं. उद्धव ठाकरेंचा त्यांना विरोध होता. उद्धव ठाकरेंना त्यांचा विरोध होता. त्यांनी काही आमदारांना पण फोन केलेले. त्या काही आमदारांनी आमच्याशी बोललेले की असे संजय राऊत आणि त्यांचा भाऊ आम्हाला बोलवतोय, सांगतायत की माझं नाव उद्धव ठाकरेंपेक्षा माझं नाव चालवा. मग ते खरं आहे का? त्याच्याही बाबतीमध्ये भूमिका मांडा. पाशपळ आरोप रोज होतील, त्याला कुठे रोज उत्तर देऊ. संजय राऊत उठले की सकाळी भोंगा वाजतो, मग त्या भोंग्याला आम्ही प्रत्युत्तर दिलंच पाहिजे का? आता तुम्ही पण अनावश्यक काही आरोप केले की संजय राऊत, मला वाटतं त्यांच्या कुठल्याही आरोपांना आधार नसतो, कुठलं तथ्य नसतं. शिवसेना कुणाची याचा निकाल आता सुप्रीम कोर्ट देणार आहे. ठाकरे आणि शिंदेंचं वकील कोर्टात त्यांची बाजू मांडतात. पण एकीकडे हा वाद कोर्टात सुरू असतानाच बाहेर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतात. त्यामुळं कोर्टाच्या निकालानंतरच हे आरोप प्रत्यारोपांचं सत्र थांबण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. संसदेचं पावसाळी अधिवेशन कुठल्याही चर्चेविना आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निवेदनाशिवाय संपलेलं आहे. जवळपास 4 आठवड्यांच्या या अधिवेशनामध्ये केवळ 17.5 तास कामकाज झालेलं आहे. दिल्लीतील जेनझी आंदोलनावर झालेला लाठीचार्ज, मोदी शहांच्या गैरहजेरीवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्यानं अधिवेशनामध्ये कुठलीही चर्चा झाली नाही. पण चर्चेविना झालेल्या अधिवेशनामध्ये जनतेच्या 175 कोटी रुपयांचा चुराडा झालाय. 20 जुलैपासून सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं गुरुवारी सूप वाजलं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवातही नेहमीप्रमाणे गोंधळातच झाली. विरोधकांसह सत्ताधारी ही संसदेबाहेर आंदोलन करताना दिसले. तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. जवळपास 4 आठवड्यांपासून हे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र मोदी शहा संसदेमध्ये येत नाहीये. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर मोदी शहा उत्तर देत नाही.
या विरोधात विरोधकांनी संसद परिसरात दररोज आंदोलनं केली. अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोदी शहांनी गुरुवारी सभागृहात हजेरी लावली. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. कृपया अपने स्थान पर. विरोधकांच्या घोषणाबाजीनंतर लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. त्यामुळे पावसाळी अधिवेशन दिल्लीतील जेन्झी आंदोलनावर झालेला लाठीचार्ज, गोळीबारा प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निवेदनाशिवाय संपलं, ज्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र डागलंय. मोदी शहा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आल्याचं म्हणत प्रियंका गांधींनी निशाणा साधला, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारच्या भूमिकेवर हल्ला चढवलाय. वंदे मातरम गाने के लिए आ जाए हैं. पूरा सेशन चला है, ना प्रधानमंत्री जी आए ना गृह मंत्री जी आए, तो कैसे चलेगा फिर ये लोकतंत्र और ये पार्लियामेंट. या हाउस में बैठ के सुनो, उसके बाद ये सब ऐसे हैं कि दे वांट टू डिस्ट्रॉय डेमोक्रेसी एंड दे वांट टू मीन्स डिमोरलाइज पार्लियामेंट मेंबर्स, एंड वो ये चाहते हैं कि पार्लियामेंट हमारे सामने कुछ नहीं, सब कुछ हम हैं. ये उनकी आदत है और ये इनका ईगो जनता तोड़ेगी. 12 साल से सत्ता पे बैठे हुए सरकार अभी लीडर ऑफ ऑपोजिशन को मुर्दाबाद बोल रहे पार्लियामेंट में. इनकी ये हालत हो गई है. इनकी ये हालत हो गई है कि प्रधानमंत्री, गृह मंत्री सदन से आने से डरते हैं. सीढ़ी में बैठ के वो कल इंटरव्यू दे रहे हैं. प्रधानमंत्री का तो कोई नाम निशाना नहीं है पूरा सेशन में. आज आखिरी दिन है और सत्ता पक्ष ट्रेजरी बेंच की ये हालत हो गई है कि हमसे कॉम्पिटिशन करने वो आज सीढ़ी पे उतर आए. चर्चा आणि निवेदनाशिवाय संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानं जनतेच्या 175 कोटी रुपयांचा चुराडा झालाय. 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन झालं. या 24 दिवसांच्या अधिवेशनात लोकसभेच्या 19 बैठका झाल्या. या 19 बैठकांमध्ये 114 तासांचं कामकाज होणं गरजेचं होतं, पण पंतप्रधान गृहमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून झालेल्या गोंधळात कामकाज झालंच नाही. केवळ 17 तास 30 मिनिटांचं कामकाजच या अधिवेशनात झालं, म्हणजे अंदाजे 96 तास 30 मिनिटांच्या कामकाजावर पाणी फिरलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा अखेरच्या दिवसांच्या कामकाजात भाग घेण्यासाठी लोकसभेमध्ये उपस्थित राहिले असताना विरोधकांनी जोरदार हंगामा केला. त्यामुळे कामकाज करणं कठीण झालं. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी शेवटच्या दिवसाचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केलं. त्यामुळे अमित शहा यांच्या निवेदनाशिवायच अधिवेशनाचं सूप वाजलं. यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष पळपुटे असल्याची टीका केली, तर खासदार विनोद तावडे यांनी विरोधकांच्या कृतीचा निषेध केला. पक्षामध्ये संसद फेस करायची हिंमत नाही. हे पळपुटे लोक आहेत, भगोडे आहेत. चर्चेची जागा संसद आहे, चर्चेची जागा चौक नाही. जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर तुमचा विश्वास असेल तर हिम्मत दाखवा आणि संसदेत चर्चा करा. तुमच्यात हिम्मत नाही आहे. पहिल्यांदा त्यांनी बहाणा बनवला, अमित भाई येत नाही आहेत. अमित भाईंनी पत्र दिलं, तुम्ही चर्चेला या, मी उत्तर द्यायला तयार आहे. मग यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही, तोंड काळं झालं. तर संसदेतनं तोंड लपवून पळालेले भगोडे आहेत. यांना लोकशाही मान्य नाही, हे लोकशाही विरोधी आहे. पार्लियामेंट चलने ही नहीं दिया विपक्ष ने, ये बड़ा दुर्भाग्य है. लोग जिस प्रकार पार्लियामेंट की ओर देखते हैं, मुझे लगता है कि ये विपक्ष से अपेक्षा नहीं थी. संपूर्ण पावसाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. त्यात प्रामुख्यानं आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि गोळीबाराच्या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं. अधिवेशनात लाठीचार्ज प्रकरणात गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन न दिल्यानं या प्रकरणाची धग कायम राहण्याची शक्यता आहे. अधिवेशनातील या गोंधळाचे आता आगामी राजकारणातही पडसाद उमटणार हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अधिवेशनाच्या गैरहजेरीवरून राजकारण तापलेलं असतानाच आता खासदार संजय राऊत यांनी नवा दावा करत अमित शहांना लक्ष केल्याचं दिसतंय. अमित शहांना देशाचे उपपंतप्रधान व्हायचं आहे, पण मोदी शहांमध्ये मतभेद असल्याचा आरोप राऊतांनी केला आणि राऊतांच्या आरोपांनी पुन्हा एकदा राऊत विरुद्ध भाजपाचा संघर्ष तापल्याचं दिसतंय. अमित शहाना देशाचं तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदीने त्याला नकार दिलाय, ही माझी बातमी.
ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हा दावा केलाय. अधिवेशन संपेपर्यंत विरोधकांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून गृहमंत्री अमित शहांविरोधात रणशिंग फुंकल्याचं दिसतंय. पण आता अधिवेशन संपल्यानंतरही संजय राऊत काही अमित शहांविरोधातील मोहीम थांबवताना दिसत नाहीये. बुधवारी राऊतांनी थेटपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहांमध्ये मतभेद असल्याचा दावा करत अमित शहांना तातडीनं उपपंतप्रधान व्हायचा असा खळबळजनक दावा केला. मुळात अमित शहांना संसदेमध्ये येण्यापासून रोखले कोणी? आम्ही खासदार आहोत साधे, आम्ही संसदेत जातो, तुम्ही तर गृहमंत्री आहात. अमित शहाने या देशाचं तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदीने त्याला नकार दिला आहे. ही माझी बातमी आहे. मला उपपंतप्रधानपदी ताबडतोब नवीन रचनेमध्ये घोषित करा. मी तुमचा वारसदार म्हणून मला घोषित करा. आणि मोदींनी त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे. हे जे मी सांगतो आहे हे 100% सत्य है. उनको डिप्टी प्राइम मिनिस्टर तुरंत होना है और मोदी ने उनको नकार दिया है. संजय राऊतांच्या या दाव्यावर भाजपनं जोरदार पलटवार केलाय. भाजपमध्ये कुणाला कोणतं पद मिळणार हे ठरवण्याचा अधिकार राऊतांना नसल्याचा पलटवार गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलाय. तर संजय राऊतांनाच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री व्हायचं होतं असा पलटवार नितेश राणेंनी केला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा एकाच नाण्याच्या दोन बाजू असून मतभेद सोडणाऱ्या राऊतांनी मातोश्रीवरील संघर्ष बघावा अशी टीका बन यांनी केली आहे. पंतप्रधान व्हायचं असे त्यांनी दावा केला. नाही, हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते ठरवतील. हे ठरवण्याचा संजय राऊत यांना कोणी अधिकार दिला नाही. जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी संजय राऊतांना पण मुख्यमंत्री बनायचं होतं. उद्धव ठाकरेंचा त्यांना विरोध होता. त्यांनी काही आमदारांना पण फोन केलेले. त्या काही आमदारांनी आमच्याशी बोललेले की असे संजय राऊत आणि त्यांचा भाऊ आम्हाला बोलवतोय, सांगतायत की माझं नाव उद्धव ठाकरेंपेक्षा माझं नाव चालवा. मग ते खरं आहे का? त्याच्याही बाबतीमध्ये भूमिका मांडा. अमित भाई शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामध्ये मतभेद शोधण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये. अमित भाई शहा आणि नरेंद्र मोदीजी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना देश प्रथम राष्ट्र प्रथम याच भूमिकेतनं काम करायचं आहे. त्यांना मातोश्री 2 बांधायचं नाही आहे. त्यांना घरामध्ये बसून ठिपक्याची रांगोळी बघायची नाही आहे. त्यांना आपल्या मुलाचं करिअर सेट करायचं नाही आहे. त्यांना आपल्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष विकायचा नाही आहे. तर त्यांना देश पुढे घेऊन जायचा आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितभाई शहा यांच्यामध्ये कुठेही अंतर्गत वाद संघर्ष नाही आहे. अंतर्गत वाद आणि संघर्ष कुठं असेल तर मातोश्रीवर आहे. संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव, उद्धव ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना मातोश्रीवर बघायला मिळतो. आमच्याकडे नेशन फर्स्ट. काँग्रेसने राऊतांच्या दाव्याचा धागा धरत भाजपला लक्ष्य केलाय. कुणाला खड्ड्यात टाकतील, कुणाला वर नेऊन उचलतील तो भाजपचा प्रश्न असल्याचा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. 5,000 घेऊ देत, कोणी 10,000 कोणी घेतले त्यावर विषय नाही. पण तुम्ही जे म्हणलात की त्यांना कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला मंत्री व्हायचं आहे, तो उपपंतप्रधान व्हायचा आहे, तो भाजपचा प्रश्न आहे. आम्हाला काय करायचं? कोणाला पंतप्रधान करतील, कोणाला काय करतील, कोणाला खड्ड्यात टाकतील, कोणाला वर नेऊन उचलतील, तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेच्या सुनावणीवरून ठाकरेंच्या सेनेकडून सातत्यानं अमित शहांना लक्ष केलं जात आहे. तर तिकडे अधिवेशनातील गैरहजेरीवरूनही इंडिया आघाडीनं शहांवर टीकेची झोड उठवली आहे. यातच आता संजय राऊतांनी थेट उपपंतप्रधान पदाचा दावा करत शहांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र राऊतांचा हा दावा खरा की खोटा याची पडताळणी होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH